जसं की आम्ही ठरवलं होतं मैथिलीला सर्व किल्ले दाखवायचे, त्याप्रमाणे आमचा नेक्स्ट किल्ला होता जंजिरा किल्ला. तर जंजिरा किल्ला बघण्यासाठी आम्ही सकाळीच आवरून निघालो. सकाळी सकाळी खूप थंडी होती, पण ह्या मॅडमला काही स्वेटर घालायचं नव्हतं. आणि स्वेटर घाल म्हणलं तर बघा कशी रागाने बघते. घरून फक्त आम्ही चहा पिऊन निघालो होतो, रस्त्याने कुठे पण ब्रेकफास्ट करता येईल असा विचार करून. फिरायला निघलो की सर्वात जास्त आनंद होतो तो म्हणजे मैथिलीला. बघा कशी मस्ती करते गाडीमध्ये. तिला म्हणलं खाली बस तर खाली बसायचं नाव नाही, उभं राहून नुसती हसत होती. मॅडम मस्त टेका देऊन उभ्या राहिल्या होत्या. त्यानंतर थोड्या वेळाने आम्ही नाश्ता करून घेतला आणि परत जंजिरा किल्ल्यासाठी निघालो. मला असं वाटलं होतं मैथिली रस्त्याने झोपेल, पण ती काय झोपायचं नाव घेत नव्हती, कारण ती खूप एक्सायटेड होती फिरायला जाण्यासाठी. त्यानंतर थोड्याच वेळात आम्ही तिथे पोहोचलो. 3 ते 4 दिवस सुट्ट्या असल्यामुळे तिथे खूप जास्त गर्दी होती. आम्ही तिकीट काढून सर्व जंजिरा किल्ला फिरण्यासाठी निघालो. तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, किल्ला पाहायला जाण्यासाठी बोटीतून जावं लागतं. त्यामुळे आम्ही तिथे गेल्यावर बोटीत बसलो आणि किल्ला पाहायला निघालो. बोटीमध्ये बसल्यावर खूप छान वाटत होतं आणि मैथिलीला तर खूप आनंद होत असता, कारण तिच्या चारही बाजूने पाणी दिसत होतं तिला. तिला असं झालं होतं की कधी मी पाण्यासोबत खेळू. किल्ल्याजवळ पोहोचल्यावर कळालं, जेवढी लाईन तिकीट काढायला होती तेवढीच लाईन तिथे उतरण्यासाठी सुद्धा होती. आणि जेवढी उतरण्यासाठी होती तेवढीच रिटर्न येणाऱ्यांची सुद्धा होती, कारण सलग 3 ते 4 दिवस सुट्ट्या होत्या. त्यानंतर खूप लाईन नंतर आमचा नंबर आला आणि आमच्या बोटीमधील सर्वजण आम्ही खाली उतरून किल्ला पाहायला निघालो. एंट्री केल्यानंतर आम्ही आधी थोडेसे फोटोज वगैरे काढले आणि त्यानंतर स्टार्ट केलं फिरायला. तर आम्ही इथून सुरुवात केली किल्ला पाहण्यासाठी. जेव्हा आत येत होतो तेव्हा खूप ऊन लागत होतं, पण इथे आल्यावर थोडंसं थंड लागत होतं. ह्या खिडक्यांमधून बाहेर समुद्र दिसत होता, ते पण आम्ही बघितलं. त्यानंतर तिथे एक तलाव होता. मैथिलीचे पप्पा मैथिलीला तो तलाव दाखवत होता आणि मैथिली म्हणत होती मला त्या पाण्यामध्ये उतरायचं. त्यानंतर आम्ही जो खिडकीतून समुद्र बघितला होता तर तो अशा प्रकारे दिसत होता. किल्ल्याच्या भोवताली पूर्ण दगड होते. भोवताली पूर्ण दगड असल्यामुळे तिथे कोणाची येण्याची शक्यता कमी होती, कारण किल्ल्यापर्यंत कोणतीच बोट येऊ शकत नव्हती. त्यानंतर बघा किल्ल्याच्या खिडकीतून जेव्हा समुद्र पाहिला तेव्हा असं लांबवरपर्यंत समुद्र दिसत होता आणि हे बघून खूप छान वाटत होतं. आणि किल्ल्याच्या ह्या साईडनं पाहिलं तर इथे बांधकाम चालू होतं. आम्ही जेव्हा तिथल्या सिक्युरिटीला विचारलं की हे कशाचं बांधकाम चालू आहे, तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की आता सध्या किल्ल्याला एकच एंट्री गेट आहे. तिथे खूप गर्दी होत आहे येताना पण आणि जाताना पण, त्यामुळे हा दुसरा एंट्रीसाठी दरवाजा बनवत आहे, त्यामुळे गर्दीनंतर थोडी कमी होईल. आम्ही ते सर्व वरती जाऊन बघितलं. वरती जाऊन समुद्र बघितला आणि प्लस इकडल्या साईडनं जो एंट्रीसाठी नवीन दरवाजा होत आहे तो सुद्धा बघितला. त्यानंतर तिथून आम्ही दुसऱ्या पॉईंटकडे म्हणजे दुसऱ्या साईडला बघण्यासाठी निघालो. मैथिलीला चालण्यासाठी जागा प्लेन नसल्यामुळे आम्ही तिला चालू देत नव्हतो, पण तिला खाली उतरून चालायचं होतं. ती खूप रडत होती, ऐकतच नव्हती खाली चालण्यासाठी. मग म्हणलं चाल, शेवटी तुला पण सवय व्हायला पाहिजे दगडातून चालण्याची. मग ती हळूहळू थोडं पडत चढत चालण्याचा प्रयत्न करत होती, पण चालायचंच म्हणत होती, म्हणून पण आम्ही पण तिला चालू दिलं. शेवटी मी तिला म्हटलं जोपर्यंत तू थकत नाही तोपर्यंत चाल, जेव्हा थकशील तेव्हाच तुला उचलून घेऊ आम्ही. आम्ही जेव्हा एकदम टॉपवर गेलो होतो तेव्हा तिथून असा हा व्ह्यू दिसत होता. सगळीकडून समुद्र आणि मधात किल्ला. खूप छान वाटत होता हा व्ह्यू बघण्यासाठी. फक्त आम्ही ज्या दिवशी गेलो होतो त्या दिवशी खूप गर्दी होती, पण मे बी जेव्हा सेकंड एंट्री डोअर चालू होईल तेव्हा गर्दी कमी राहील. त्यानंतर आम्ही रिटर्न यायला निघालो. आता मैथिली खूप थकली होती चालून चालून, त्यामुळे तिने म्हटलं मला उचलून घ्या. त्यामुळे तिचे पप्पा तिला उचलून घेऊन तिथे एक छोटासा हौद टाईप होतं ते दाखवत होते, पण त्यामध्ये पाणी नव्हतं. ते निघून आम्ही समोर आलो. समोर एक कैदखाना होता. गेटला लॉक होतं, त्यामुळे मध्ये जाता येत नव्हतं. त्यामुळे बाहेरूनच आम्ही मैथिलीला कैदखाना दाखवला. आणि आता दुपार झाली होती आणि मैथिलीला पण खूप ऊन लागत होतं, त्यामुळे तिने तिची टोपी घातली. एरवी ती कॅप घालायला नाही बोलते, पण आता ऊन लागत होतं म्हणून तिने ती कॅप घालून घेतली. कैदखान्यापासून थोडंसं पुढं आलं तर तिथे परत एक तलाव होता आणि त्या तलावात माशा सुद्धा होत्या. मी जे मैथिलीसाठी खायला नेला होता चिवडा, मैथिली ती त्या माशांना टाकत होती आणि त्यांना टाकल्या टाकल्या त्या कशा अशा उड्या मारत खायला येत होत्या. ते बघून मैथिलीला खूप आनंद होत होता.
तिला थोडा वेळ आम्ही त्या माश्या दाखवल्या आणि तिथून जायला निघालो. जेवढी येताना गर्दी होती तेवढीच जातानासुद्धा गर्दी होती. जसे तिकीट काढण्यासाठी लाईनमध्ये लागलो होतो तसेच बोटमध्ये जाण्यासाठी सुद्धा आम्ही लाईनमध्ये लागलो होतो. आणि ही बघा, ही केवढी गर्दी आहे बोटमध्ये जाण्यासाठी. आम्हाला तर किल्ला फिरायला कमी वेळ लागला, पण इथे लाईनमध्ये जास्त वेळ लागला. आणि फायनली आमचा नंबर आला आणि आम्ही तिथून वापस आलो. तिथून बाहेर येण्यासाठी सुद्धा खूप जास्त ट्रॅफिक होती. मे बी आम्ही आलोच अशा टाईमला होतो जेव्हा 3 ते 4 दिवसांच्या सुट्ट्या असतील, म्हणून जास्त ट्रॅफिक लागली. अँड फायनली मॅडम येताना नाही पण जाताना लगेच झोपी गेल्या. कारण उन्हात पण खूप फिरली होती आणि शेवटी चालली पण भरपूर होती, त्यामुळे ती लगेच थकून झोपी गेली. अशी होती आमची जंजिरा किल्ल्याची ट्रिप.